वेलकम बॅक टू ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चॅनल. एका नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 28 जून 2026 विषय परिसर अभ्यास EVS विषयासाठी आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून परीक्षेच्या 12 दिवस अगोदर काही इम्पॉर्टंट आणि सिलेक्टेड 30 प्रश्न आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून सुपरफास्टपणे पाहणार आहोत. मित्रांनो, तर चला व्हिडिओ सुरू करूया. व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. साईटच्या जे बेल नोटिफिकेशन आहे त्याला देखील ऑन करा, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे व्हिडिओ वेळेवर पाहायला मिळेल. डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंकसुद्धा दिलेली आहे. तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनललासुद्धा जॉईन करू शकतात. आणि जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर फक्त जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात. मित्रांनो, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 28 जून 2026 आणि सीटेट 6 सप्टेंबर 2026 साठी तुम्हाला आमचे टोटली व्हिडिओ फ्रीमध्ये पाहायला मिळणार आहे. तर जॉईन बटनला जॉईन करून आपण आमच्या चॅनलची मेंबरशिप घेऊ शकतात. व्हिडिओला प्लीज लाईक करा. पाहूया प्रश्न क्रमांक 1. पहिला जे प्रश्न आहे सर, प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की विद्यार्थी साधन सामुग्री वाया न घालविता त्याचा प्रयत्नपूर्वक पुनर्वापर करतो. हे खालीलपैकी कशाचे उदाहरण आहे? प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे. आपल्याला या ठिकाणी 4 ऑप्शन्स दिलेले आहे. तर हे बघा, ऑप्शन्स 1 आहे की विश्लेषणासंबंधीची क्षमता विकास. ऑप्शन 2 वर्गीकरणासंबंधीचे अध्ययन निष्पत्ती. ऑप्शन 3 निरीक्षण व त्याची मांडणी या संबंधीची अपेक्षित वर्तन बदल किंवा प्रयोगशीलतेसंबंधीचे अध्ययन दर्शक. तर हे बघा मित्रांनो, ऑप्शन जे डी असेल, पर्याय जे 4 दिलेला आहे, आपलं योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 4 असेल बरोबर उत्तर असणार आहे, कारण की कृती आणि प्रयोगशीलता. विद्यार्थी केवळ विचार करत नाही तर साधन सामुग्री वाया न घालता तिचा प्रयत्नपूर्वक पुनर्वापर करत आहे. टाकाऊ वस्तूपासून उपयुक्त वस्तू बनवणे, जसे की पुनर्वापर करणे, हा प्रत्यक्ष प्रयोगशीलतेचा आणि कृतीशीलतेचा लर्निंग बाय डुईंग भाग आहे. म्हणजे ऑप्शन जे डी असेल, पर्याय जे डी दिलेला आहे, आपलं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 2. दुसरा जे प्रश्न आहे, प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की युरोपातील ख्रिस्ती धर्मातील प्रतिधर्म सुधारणा चळवळ म्हणजे काय? तर हे बघा, 4 ऑप्शन्स दिलेले आहे. आणि प्रतिधर्म सुधारणा म्हणजे काय? तर ऑप्शन जे 3 असेल की पोपच्या प्रेरणेने कॅथलिक पंथाच्या अनुयायांनी केलेले सामाजिक कार्य. म्हणजे ऑप्शन जे 3 दिलेला आहे, पर्याय जे 3 दिलेला आहे, आपलं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 3. तिसरा जे प्रश्न आहे, सोपा प्रश्न आहे की मुघल काळातील राज्यकर्ते आणि त्यांच्या कार्यकाल लक्षात घेता योग्य कालानुक्रम दर्शविणारा पर्याय कोणता? तर हे बघा, ऑप्शन जे 1 असेल हुमायूं, अकबर, जहागीर आणि शहाजहान. म्हणजे पर्याय जे 1 दिलेला आहे, ऑप्शन जे 1 दिलेला आहे, आपलं योग्य उत्तर असणार आहे. पर्याय जे 1 असेल बरोबर उत्तर असणार आहे. स्टेटमेंट टाईप प्रश्न आहे की खालीलपैकी योग्य विधाने कोणती? प्रश्न क्रमांक 4. तर हे बघा, आदिलशहाने शहाजी राजांना सरलष्कर हा किताब दिला होता. बरोबर विधान आहे. आणि आदिलशहाने शहाजी राजांना बंगळूरची जहागिरी बक्षीस दिली होती. म्हणजे ऑप्शन 2 सुद्धा बरोबर आहे. तर हे बघा, ऑप्शन फक्त अ आणि ब या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 3 असेल योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5. 5वा प्रश्न आहे की संस्कृत पंडितांना मराठी भाषेचे महत्त्व सांगताना संस्कृत वाणी देव केली तरी प्राकृत काय चोरापासून झाली असे कोण म्हणाले? अशा प्रकारे हा प्रश्न विचारलेला आहे. आपल्याला या ठिकाणी सुद्धा 4 ऑप्शन्स दिलेले आहे. संत नामदेव, संत रामदास, संत तुकाराम किंवा संत एकनाथ. तर हे बघा, ऑप्शन जे डी असेल, पर्याय जे 4 दिलेला आहे, आपलं योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 4 असेल बरोबर उत्तर राहणार आहे, कारण की 16व्या शतकात जेव्हा काशीच्या आणि इतर ठिकाणच्या संस्कृत पंडितांनी मराठी भाषेला प्राकृत भाषेला कनिष्ठ मानून विरोध केला होता, तेव्हा संत एकनाथ महाराजांनी आपल्या एकानाथी भागवत या ग्रंथात मराठी भाषेचे अत्यंत सार्थ आणि परखड अभिमान व्यक्त केला होता. मित्रांनो, प्रत्येक प्रश्न जे आहे ते परीक्षेसाठी इम्पॉर्टंट प्रश्न आहे आणि ठिकाणी तुम्हाला स्पष्टीकरण सुद्धा दिलेलं आहे, कारण मोस्ट इम्पॉर्टंट हे प्रश्न या ठिकाणी असणार आहे. अयोग्य विधान सांगा. आता हे बघा, आपल्याला 4 विधान दिलेले आहे आणि अयोग्य विधान कोणते? प्रश्न अशा प्रकारे आलेला आहे. तर हे बघा, जमिनीवरील पाणी, बर्फ, भूजल हे जलवर्णाचे भाग आहेत. म्हणजे ऑप्शन डी बरोबर आहे. पृथ्वीभोवतीच्या हवेच्या आवरणास वातावरण असे म्हणतात. बरोबर आहे. वातावरण, शिलावरण व जलावरण तिन्हीमध्ये सजीव आढळतात. बरोबर आहे. परंतु या ठिकाणी जे पहिला पर्याय दिलेला आहे ते
अयोग्य विधान असणार आहे. अयोग्य विधान असणार आहे तापमानातील ओझोन सूर्यापासून निघणाऱ्या अतिनील किरणांपासून संरक्षण करतो. या ठिकाणी आपला अयोग्य विधान राहणार आहे. स्पष्टीकरण दिलेलं आहे. हे बघा, जशा प्रकारे स्पष्टीकरण दिलेलं आहे की सूर्यापासून निघणाऱ्या हानिकारक अतिनील किरणांपासून आपले संरक्षण करणारा ओझोनचा मुख्य थर तापांबरात नसून स्थितांबरात असतो. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून सुमारे 15 ते 30 किलोमीटर उंचीवर स्थितांबरमध्ये हा ओझोनचा वायू आढळतो. तापांबरात जमीनलगतच्या हवेत जर ओझोन तयार झाला तर तो प्रदूषक मानला जातो आणि मानवी आरोग्याला हानी पोहोचते. चला, प्रश्न क्रमांक 7. 7वा प्रश्न आहे की पुढीलपैकी कोणती भौतिक प्रक्रिया जलचक्राशी संबंधित नाही? अशा प्रकारे हा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 7. तर बघा, उत्कलन म्हणजे पर्याय जे 3 दिलेला आहे, ऑप्शन जे 3 दिलेला आहे, आपलं योग्य उत्तर असणार आहे उत्कलन म्हणजेच पाणी उकडणे. पाणी उकडण्यासाठी त्याला 100 अंश या ठराविक उंच तापमानापर्यंत कृत्रिमरित्या किंवा विशिष्ट उष्णतेद्वारे तापवावे लागते. निसर्गातील मुक्त जलचक्रात पाणी कधीही अशा प्रकारे उकळत नाही. त्यामुळे ही प्रक्रिया जलचक्राशी थेट संबंधित नाही. म्हणजे ऑप्शन जे सी दिलेला आहे, पर्याय जे सी दिलेला आहे, आपलं योग्य उत्तर असणार आहे अयोग्य जोडी ओळखा. प्रश्न विचारलेला आहे आपल्याला. या ठिकाणी 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. तर बघा, अस्वल ध्रुवीय प्रदेश बरोबर आहे. झेब्रा गवताळ प्रदेश, ओके, राईट आन्सर आहे. सिंह उष्ण प्रदेश बरोबर आहे. परंतु हत्ती शुष्क प्रदेश या ठिकाणी चुकीची जोडी राहणार आहे. म्हणजे ऑप्शन जे डी असेल. सर, पर्याय जे डी दिलेला आहे, आपलं योग्य उत्तर असणार आहे. स्पष्टीकरण दिलेलं आहे की हत्ती शुष्क प्रदेश अयोग्य जोडी आहे. हत्ती हा एक विशालकाय प्राणी आहे ज्याला जगण्यासाठी आणि शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी दररोज मोठ्या प्रमाणावर अन्न, पाने, गवत आणि मुबलक पाण्याची आवश्यकता असते. त्यामुळे हत्ती प्रामुख्याने उष्णकटिबंधीय सदाहरित वने, दाट जंगले आणि सवाना यासारख्या गवताळ प्रदेशात आढळतात. सूक्ष्म प्रदेश म्हणजे वाळवंटी किंवा कोरडा भाग जेथे पाणी आणि वनस्पती टंचाई असते. त्यामुळे हा प्रदेश हत्तीचा नैसर्गिक अधिवास असू शकत नाही. म्हणजे ऑप्शन जे डी असेल, पर्याय जे डी दिलेला आहे, आपला अयोग्य विधान राहणार आहे पर्यावरणीय संतुलनासंबंधी चुकीचे विधान कोणते? प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे. आपल्याला या ठिकाणी सुद्धा 4 विधाने दिलेली आहे आणि चुकीचे विधान कोणते? तर हे बघा, ऑप्शन जे डी असेल की पर्यावरणीय चक्र बिघडले तरी संतुलन अबाधित राहतो, चुकीचा विधान आहे. म्हणजे ऑप्शन जे डी असेल, पर्याय जे डी दिलेला आहे, आपलं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 10. कोणते पक्षी अभयारण्य आशियातील सर्वात मोठे पक्षी अभयारण्य म्हणून गणले जाते? अशा प्रकारे हा मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न या ठिकाणी आलेला आहे. आणि भरतपूर म्हणजे ऑप्शन जे 3 असेल. सर, पर्याय जे 3 दिलेला आहे, आपलं योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक सुद्धा दिलेली आहे. तेथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकतात. आणि जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर फक्त जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात. मित्रांनो, महाटेट 28 जून 2026 आणि सीटेट 6 सप्टेंबर 2026 साठी तुम्हाला टोटली व्हिडिओज आमच्या चॅनलच्या माध्यमातून फ्रीमध्ये पाहायला मिळणार आहेत. तर आताच जॉईन बटनला जॉईन करून आपण आमच्या चॅनलची मेंबरशिप घेऊ शकतात. व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. प्रश्न क्रमांक 11. 11वा जे प्रश्न आहे, सर, प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की जिल्हा परिषद कामकाजाविषयी योग्य विधान दर्शविणारा पर्याय कोणता? आता हे बघा मित्रांनो, जिल्हा परिषद कामकाजाविषयी या ठिकाणी 4 विधाने दिलेली आहे आणि योग्य विधान कोणता? तर हे बघा, जिल्हा परिषद अध्यक्ष स्थायी समितीचा पदसिद्ध अध्यक्ष असतो. म्हणजे जे पर्याय 3 आहेत ते फक्त या ठिकाणी बरोबर दिलेलं आहे. म्हणजे ऑप्शन जे 3 असेल, आपला या ठिकाणी योग्य उत्तर राहणार आहे. प्रश्न क्रमांक 12. सर, 12वा प्रश्न आहे की संयुक्त राष्ट्राशी UNO संलग्न असणाऱ्या कोणत्या संघटनेचे मुख्यालय पॅरिस येथे आहे? तर हे बघा, या ठिकाणी आपण डायरेक्ट उत्तर पाहणार आहोत की पॅरिस या ठिकाणी कोणत्या संघटनेचे मुख्यालय आहे? तर ऑप्शन जे सी असेल, शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना म्हणजे युनेस्को. आपला ऑप्शन जे 3 असेल, पर्याय जे 3 दिलेला आहे, सर, योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 3 असेल, बरोबर उत्तर राहणार आहे. परीक्षेच्या 12 दिवस अगोदर प्रत्येक प्रश्न जे आहे ते EVS पेपर 1 साठी मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न असणार आहे. प्रश्न आहे की वर्षभराच्या काळात पृथ्वीवर वेगवेगळे ऋतू निर्माण होतात. याचे कारण खालील पर्यायापैकी
पर्यायापैकी कोणते? तर हे बघा पृथ्वीचे परिभ्रमण आणि पृथ्वीचे कक्षीय गती दोन्ही कारण बरोबर आहे, म्हणजे ऑप्शन जे सी दिलेला आहे, पर्याय जे सी दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन जे सी असेल. बरोबर उत्तर असणार आहे महाराष्ट्रातील जिल्हे व त्यात प्रामुख्याने आढळणारे खनिज यांची अयोग्य जोडी दर्शविणारा पर्याय कोणता? तर हे बघा सिंधुदुर्ग व भंडारा लोह खनिज बरोबर जोडी आहे, भंडारा व नागपूर मॅग्नीज बरोबर आहे आणि नागपूर व चंद्रपूर लोह खनिज बरोबर आहे, परंतु या ठिकाणी सिंधुदुर्ग व चंद्रपूर मॅग्नीज चुकीची जोडी दिलेली आहे, म्हणजे पर्याय जे सी असेल ऑप्शन जे सी असेल आपला या ठिकाणी बरोबर उत्तर राहणार आहे. प्रश्न क्रमांक 15 सर 15वा प्रश्न आहे की हेपेटायटिस या रोगासंबंधी असलेले योग्य विधान खालील पर्यायापैकी कोणते? तर हे बघा ऑप्शन जे 4 असेल, पर्याय जे 4 दिलेला आहे की विषाणूंच्या समूहामुळे यकृतीचा होणारा दाह आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे. ऑप्शन जे डी असेल योग्य उत्तर असणार आहे, कारण की हेपेटायटिस म्हणजे यकृताला आलेली सूज किंवा दाह होयो प्रामुख्याने विषाणूच्या संसर्गामुळे होतो. हेपेटायटिसचे प्रमुख 5 प्रकार आहेत. ओके, पुढचा प्रश्न क्रमांक 16 व जे प्रश्न आहे की ऊर्जेच्या क्रमवार संक्रमणाला डॅश डॅश असे म्हणतात. लक्षात ठेवा की ऊर्जेच्या क्रमवार संक्रमणाला अन्न साखळी असे म्हणतात, म्हणजे ऑप्शन जे 2 असेल, पर्याय जे 2 दिलेला आहे आपला बरोबर उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 2 असेल राईट आन्सर या ठिकाणी राहणार आहे. प्रश्न क्रमांक 17वा प्रश्न आहे की जांभा खडक कोणत्या प्रदेशात जास्त आढळतो? प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे, आपल्याला ऑप्शन्स दिलेले आहे विदर्भ, मराठवाडा, वऱ्हाड किंवा कोकण. तर लक्षात ठेवा की जांभा खडक प्रामुख्याने कोकण भागात आढळतो, म्हणजे ऑप्शन जे डी असेल, पर्याय जे 4 दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 18वा जे प्रश्न आहे सर 18वा प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की खालील पर्यायापैकी अयोग्य विधान कोणते? तर हे बघा मानवी मादीमध्ये XX गुणसूत्र आढळतात बरोबर आहे. ऑप्शन 2 प्रामुख्याने पक्षातील नरांमध्ये XX गुणसूत्र आढळतात बरोबर आहे. ऑप्शन 3 प्रामुख्याने पक्ष्यांमध्ये नराकडून येणारे गुणसूत्र संततीचे लिंग ठरवितात, चुकीचं असणार आहे, म्हणजे ऑप्शन जे 3 आहे, पर्याय जे 3 दिलेला आहे आपला अयोग्य विधान राहणार आहे. प्रश्न क्रमांक 19 डासांमुळे न होणारा आजार कोणता? तर हे बघा डासांमुळे न होणारा आजार म्हणजे घटसर्प, ऑप्शन जे 4 असेल, पर्याय जे डी दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन जे डी असेल बरोबर उत्तर राहणार आहे, कारण की घटसर्प हा डासांमुळे होणारा आजार नाही, हा कोरिने बॅक्टेरियम डिफ्थेरी नावाच्या जीवाणूमुळे मानवामध्ये होणारा संसर्गजन्य रोग आहे. तसेच जनावरांमध्ये पाहायला मिळणारा घटसर्प हा प्रामुख्याने पश्चुरेला माल्टेसिडा जीवाणूमुळे होतो. हा रोग खोकण्याने किंवा शिंकण्याने, हवेमार्फत किंवा दूषित संपर्कामुळे पसरतो. प्रश्न क्रमांक 20वा प्रश्न आहे, इम्पॉर्टंट प्रश्न आहे आणि परीक्षेमध्ये रिपीट होणारा प्रश्न आहे की लघुग्रहाचा पट्टा कोणत्या ग्रह दरम्यान आहे? तर लक्षात ठेवा मंगळ आणि गुरु ग्रह दरम्यान आहे, म्हणजे ऑप्शन जे बी असेल, पर्याय जे बी दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 28 जून 2026 परीक्षेला फक्त आणि फक्त 12-13 दिवस बाकी आहे आणि तुमच्यासाठी या ठिकाणी पेपर 1 साठी प्रश्नसंच उपलब्ध आहे. मित्रांनो, अपडेट क्वेश्चन सेट आहे पेपर 1 28 जून 2026 साठी तुम्हाला या ठिकाणी एक कॉम्बो पॅक तयार करून दिलेला आहे. हिंदी, मराठी, बालमानसशास्त्र, परिसर अभ्यास आणि गणित, म्हणजे एकूण 5 विषय या ठिकाणी आपण ॲड केलेले आहे आणि प्रत्येक विषयासाठी तुम्हाला 10 प्रश्नपत्रिका विथ उत्तर सूची विथ आन्सर की या ठिकाणी दिली जाणार आहे मित्रांनो. आणि आपण प्राइस फक्त 499 रुपये ठेवलेला आहे, कारण जशा प्रकारची प्रश्नपत्रिका TET मध्ये महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद तर्फे काढली जाते मित्रांनो, तशाच प्रकारची प्रश्नपत्रिका आपण तयार केलेली आहे आणि 10 प्रश्नपत्रिका एका विषयासाठी तयार केलेली आहे. तर व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, या नंबरवर व्हॉट्सअप करून तुम्ही हे परचेस करू शकता. तुम्हाला डायरेक्ट काही प्रश्न परीक्षेमध्ये असेचे असे पाहायला मिळणार आहे मित्रांनो. परीक्षेला फक्त 12-13 दिवस बाकी आहे आणि जर तुम्हाला काही पाहिजे तर अशा प्रकारची प्रॅक्टिस पाहिजे, म्हणजे हे प्रश्नपत्रिका सॉल्व करून तुम्ही परीक्षेला जा, म्हणजे 100% तुम्हाला फायदा मिळणार आहे. जवळपास 1500 प्रश्न आहे आणि प्रत्येक प्रश्न जे आहे ते क्वालिटी प्रश्न आहे. 2013 ते 2025च्या परीक्षेमध्ये आलेले प्रश्न आपण अनालायसिस करून हे प्रश्न तयार केलेले आहे. अपडेट क्वेश्चन सेट आहे, व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे.
या नंबरवर व्हॉट्सअप करून तुम्ही हे परचेस करू शकता. तर सिम्पली व्हॉट्सअपमध्ये हाय करा, तुम्हाला एक स्कॅनर दिला जाईल, त्यावर पेमेंट करून फक्त स्क्रीनशॉट टाका, म्हणजे लगेच आपल्याला हे PDF प्रश्नसंच पेपर 1 499 मध्ये अवेलेबल करून दिला जाईल 2 मिनिटात. व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. प्रश्न आहे की सर्वोच्च न्यायालयाच्या कोणत्या खटल्यातील निकालाचा थेट परिणाम केंद्र राज्य संबंधावर झाला आहे? तर हे बघा, SR बोमई खटला, म्हणजे पर्याय जे 3 दिलेला आहे, ऑप्शन जे 3 दिलेला आहे आपला बरोबर उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 3 असेल योग्य उत्तर असणार आहे. स्पष्टीकरण दिलेलं आहे की या ऐतिहासिक खटल्यांचा थेट परिणाम केंद्र राज्य संबंधावर झाला आहे. या निवाड्यात सर्वोच्च न्यायालयाने कलम 356 राष्ट्रपती राजवटचा गौरव वापरला, छाप लावला आणि राज्याचे स्वायत्तत्व अबाधित राखून भारताच्या संघराज्याची रचनेला बळकटी दिली. न्यायालयाने स्पष्ट केली की कोणत्याही सरकारचे बहुमत हे राजभवनात नव्हे तर विधानसभेच्या पटलावर सिद्ध झाले पाहिजे. पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 22, कोणत्या राज्यात विधिमंडळाचे वरिष्ठ सभागृह नाही? तर लक्षात ठेवा की आसाम या राज्यात विधिमंडळाचे वरिष्ठ सभागृह नाही, म्हणजे राज्य विधिमंडळाचे वरिष्ठ सभागृह नाही. पर्याय जे 1 असेल, ऑप्शन जे 1 दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे. पर्याय जे 1 असेल बरोबर उत्तर राहणार आहे. प्रश्न क्रमांक 23. चला, 23वा प्रश्न काय आहे की जिल्हा परिषद अध्यक्ष किंवा उपाध्यक्षाच्या निवडणुकीत समान मते पडली तर निवडणुकीचा निर्णय जिल्हाधिकारी किंवा सभेच्या अध्यक्षपदी असलेला अधिकारी डॅश डॅशने करतो. तर हे बघा, चिठ्ठ्या टाकून करतो, म्हणजे ऑप्शन जे 3 असेल, पर्याय जे 3 दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 3 असेल बरोबर उत्तर राहणार आहे. प्रश्न क्रमांक 24, महाराष्ट्रातील सर्वात मोठी खाडी कोणती व ती कोणत्या जिल्ह्यात आहे? अशा प्रकारे हा इम्पॉर्टंट प्रश्न आहे. तर लक्षात ठेवा की महाराष्ट्रातील सर्वात मोठी खाडी धरमतर खाडी आहे आणि ती रायगड जिल्ह्यात आहे, म्हणजे ऑप्शन जे 1 असेल. सर पर्याय जे 1 दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 25, 25वा प्रश्न आहे की झारखंड राज्यात डॅश डॅश खनिजाचे विस्तृत साठे आहेत? तर हे बघा, ऑप्शन्स दिलेले आहे, सोने, कोळसा, तांबे आणि लोह. तर कोळसा, म्हणजे ऑप्शन जे 2 असेल आपला या ठिकाणी बरोबर उत्तर राहणार आहे. पर्याय जे 2 असेल योग्य उत्तर असणार आहे. पिण्याच्या पाण्याचे शुद्धीकरण करण्यासाठी खालीलपैकी कोणती पद्धत योग्य आहे? अशा प्रकारे हा इम्पॉर्टंट प्रश्न आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे. उकडणे आपला योग्य उत्तर असणार आहे. पर्याय जे 1 दिलेला आहे बरोबर उत्तर राहणार आहे. प्रश्न क्रमांक 27वा प्रश्न आहे की खालीलपैकी कोणता प्राणी सस्तन प्राणी आहे? तर हे बघा, आपल्याला या ठिकाणी 4 ऑप्शन्स दिलेले आहे, मगर, कासव, वटवाघूळ किंवा बेंडूक. तर वटवाघूळ आपला या ठिकाणी सस्तन प्राणी असणार आहे. ऑप्शन जे C दिलेला आहे बरोबर उत्तर असणार आहे. वटवाघूळ हा उडू शकणारा एकमेव सस्तन प्राणी आहे. ते इतर पक्ष्यांप्रमाणे अंडी न घालता थेट पिल्ल्यांना जन्म देतात आणि त्यांना स्वतःचे दूध पाजतात. प्रश्न क्रमांक 28वा प्रश्न आहे की भारतामध्ये पले जीवावरण राखीव क्षेत्र कोणते आहे? तर हे बघा, नीलगिरी आपलं या ठिकाणी राखीव क्षेत्र असणार आहे, म्हणजे जीवावरण राखीव क्षेत्र कोणते? तर नीलगिरी. ऑप्शन जे 1 असेल, पर्याय जे 1 दिलेला आहे आपलं योग्य उत्तर असणार आहे. महाराष्ट्रात सर्वात जास्त वन्यजीव अभयारण्य या भागात आहे. तर हे बघा, कोणत्या भागात आहे? तर नागपूर या ठिकाणी आहे, म्हणजे ऑप्शन जे D असेल. पर्याय जे D दिलेला आहे आपलं योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन जे D असेल बरोबर उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 30, वाळवंटीकरणाची खालीलपैकी कोणती लक्षणे आहेत? अशा प्रकारे हा प्रश्न दिलेला आहे. आणि हे बघा, हा एक म्हणजे कन्फ्यूज करणारा प्रश्न आहे, कारण या ठिकाणी जे 4ही ऑप्शन्स दिलेले आहे, जे 4ही विधाने दिलेली आहे ते बरोबर आहे. ऑप्शन 1, 2, 3, 4 आणि 4ही विधाने या ठिकाणी बरोबर असणार आहे. तर ऑल ऑफ म्हणजे ऑप्शन D आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे. मित्रांनो, अशा प्रकारे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 28 जून 2026 पेपर 1 विषय EVS परिसर अभ्यास विषयासाठी पुन्हा काही इम्पॉर्टंट आणि सिलेक्टेड प्रश्न आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिले आहोत. मित्रांनो, जर तुम्हाला हिंदी, मराठी आणि बालमानसशास्त्राची नोट्स हवेल पेपर 1 आणि पेपर 2 साठी, तर 399 मध्ये तुम्हाला या ठिकाणी हे नोट्स मिळणार आहे. मित्रांनो, परीक्षेच्या दृष्टीने मोस्ट इम्पॉर्टंट हे नोट्स आहे, कारण जशा प्रकारे आपण हे शॉर्ट नोट्स तयार केलेले आहे, फक्त जे
इम्पॉर्टंट टॉपिक आहे तेच टॉपिक आपण या नोट्समध्ये तयार केलेले आहे मित्रांनो. आणि 12-13 दिवसामध्ये सुद्धा तुम्ही हे नोट्स वाचन करू शकतात, पूर्णपणे वाचन करू शकतात, समजू शकतात. अशा प्रकारे आपण हे नोट्स तयार केलेले आहे. व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही हे परचेस करू शकता. सिम्पली व्हॉट्सअपमध्ये हाय करा, स्कॅनर दिला जाईल, त्यावर पेमेंट करून स्क्रीनशॉट टाका, म्हणजे लगेच आपल्याला हे PDF नोट्स उपलब्ध करून दिली जाईल. मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काही नवीन प्रश्नांसोबत.